पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे की आपल्या पक्षामध्ये त्यांना सामील व्हायचं आहे. त्याप्रमाणे प्रकाश खंडागळे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलेला आहे. हे प्रकाश खंडागळे माझ्या बाजूला बसलेले आहेत आणि ते अत्यंत सक्रिय असणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासोबत अनेक मुंबई शहरामधले युवा कार्यकर्ते, मुख्य कमिटीचे कार्यकर्ते, मायनॉरिटी सेलचे कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या अनेक महिला त्यांच्यासोबत त्या पक्षामध्ये आज RPIमध्ये येत आहेत. त्याचा मला स्वतःला आनंद आहे की मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. म्हणजे आपला गट जो आहे हा पूर्वी 12 नगरसेवक निवडून आणणार आपला ग्रुप आहे. दुसऱ्या कुठल्याही ग्रुपला या ठिकाणी तशा जागा निवडून आणता आलेल्या नाही आहेत. आणि बाळासाहेब आंबेडकरांचा ते चंद्रकांत हांडोरे एक वेळ त्यांच्या ग्रुपमध्ये होते. ते त्यांच्या वतीने एकदा निवडून आले होते फार पूर्वी. पण नंतर मुंबईमध्ये नगरसेवक झाले. आपले 12 नगरसेवक आपल्या ग्रुपचे होते. एकदा 4 नगरसेवक रिपब्लिकन ऐकायच्या वेळेलाही आम्ही सगळे उमेदवार केले होते, अनेक उमेदवार. त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर आणि आम्ही ते सगळेजण आम्ही एकत्र होतो. तर त्यावेळेला आम्ही निवडणूक लढलो होतो. त्यावेळेला 4 लोक निवडून आले होते. ते माझ्या ग्रुपचे होते. ग्रुपचे म्हणजे RPIचे होते पण होते. त्यामुळं मुंबई शहरामध्ये आपल्या ग्रुपची ताकद झोपडपट्ट्यांमध्ये मोठी आहे. त्यानंतरच्या मुवमेंटच्या काळामध्ये वस्तीमध्ये आमच्या छावण्या होत्या, आताही आहेत. झोपडपट्टीच्या प्रश्नांसाठी आम्ही लढे केलेले आहेत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांसाठी आम्ही अशी मागणी केलेली होती की झोपड्या तुमच्या अनधिकृत असतात, आमच्या झोपड्या अनधिकृत आहेत असं तुम्ही म्हणता. पण निवडणुकीच्या वेळेला मात्र आम्ही सगळे अधिकृत असतो, मतदार मात्र आम्ही अधिकृत असतो आणि झोपड्या आमच्या अनधिकृत असतात. त्यामुळं रोटी, कपडा आणि मकान देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि तुम्ही आम्हाला घर दिलं नाही म्हणून आम्ही मोकळ्या जागेमध्ये आमच्या झोपड्या वगैरे केलेल्या आहेत. आणि झोपड्या तोडल्या तरी आम्ही जाणार कुठे? आम्ही काही पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही, बांगलादेशमध्ये नाही जाऊ शकत. तर जे मुंबई शहरामध्ये आलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले तर लोक आहेत, अनेक जिल्ह्यातले, कोकणातले, पश्चिम महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले मोठ्या प्रमाणात लोक आहेत, उत्तर महाराष्ट्रातले आहेत, विदर्भातले लोक इथं आहेत आणि सर्व देशातले लोक या ठिकाणी आलेले आहेत. कारण मुंबई शहर हे आर्थिक राजधानी आहे. मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा, तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, भाषेचा असो, त्याचा सन्मान मुंबईने केलेला आहे. आणि मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या या मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा जो मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. मराठी माणसांचा 90% वाटा आहेच आहे, बाकीच्या लोकांचा याच्यामध्ये काही वाटा आहे. तर मुंबईत आलेल्या प्रत्येक माणसाला पोट भरत आलेलं आहे. मुंबईत आलेला माणूस परत जात नाही आहे आणि आर्थिक राजधानी असल्यामुळं सगळे लोक इथे ना या काका या महिला याच्या बरोबरच्या प्रकाश बरोबरच्या मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि बाकीचे आमचे सगळे मात्र इकडे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. अर्ज भरण्यासाठी तारीख 30 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे. कशा पद्धतीनं बघता आहे? वारंवार मागणी होत होती. मी काल बारामतीला जाताना मुख्यमंत्र्यांच्या सोबतच मी गेलो होतो आणि मागे आम्हाला महापालिकेला एक जागा जेवढ्याला मिळाली नाही तेवढ्याला मुख्यमंत्र्यांनी बोलवून आपल्याला सांगितलंय की यावेळेस तुम्हाला MLC देणार. आता ते कुठली या 9 मध्ये ते देत आहेत की नंतर ज्या आपल्या राज्यपाला नॉमिनी आहे त्याच्यामध्ये देतात माहीत नाही आहे. पण काल माझ्या भेटीमध्ये ते म्हणालेले आहेत की आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे मी म्हणालेले आहे. त्यामुळे आता मी त्यांचे संपर्क साधणार आहे. पण एक MLC यावेळेला आपल्याला नक्की मिळेल आणि 1 किंवा 2 जे महानगरपालिकेचे आपल्या 1 किंवा 2 जे आपले अध्यक्षपद आहे या अध्यक्षपद आम्हाला द्यावीत असा आमचा आग्रह आहे. 2 तरी द्यावेत किंवा 1 तरी आम्हाला मिळालं पाहिजे. तर त्या पद्धतीने MLCचा प्रश्न विचारलाय तर एवढ्याला ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनी आश्वासन इलेक्शन एवढ्याला दिलं होतं, तसं मी मीडियाला त्यावेळेला सांगितलं होतं
आणि आम्ही एवढे नक्की देऊ असं ते म्हणाले होते. मागणी केली का? हा, मागणी केलेली आहे का? मागणी केलेली आहे ना, मागणी केलेली आहे कारण आम्हाला पण मागणीच करावी लागते. त्यामुळे मागणी करावी लागते म्हणजे देणं त्यांच्याकडे आहे. मागणी केल्याशिवाय काय मिळणार नाही. पण एवढ्याला ते करतील अशी अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेकडनं मित्र पक्षाला तू बस ना, तू याला बसायला उठू नका त्या लोक. नाही, ठीक आहे. एकनाथ शिंदेकडनं बच्चू कडू यांचं नाव कुठेतरी निश्चित होताना दिसत आहे. मित्र पक्ष मानला जातो एकनाथ शिंदेचा. मात्र भाजपचे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना कुठेतरी डावललं जात आहे असं तुम्हाला वाटतं? एकूणच काय डावललं जाते असं काय नाही. बीजेपीकडे लोकांची एवढी मोठी गर्दी झालेली आहे की कुणाला काय द्यायचं संभ्रमामध्ये मुख्यमंत्री आहे. तर एवढ्या लोकांना आश्वासन दिलेली आहे की याला तिकीट नाही मिळालं की तुला हे देऊ ते देऊ असं सगळ्यांना सांगावं लागतंय. माझ्याकडे जे लोक येतात त्यांना मी सांगत असतो तुला मी येणार आहे, तरी देणार आहे का मी सांगत नाही. ठीक आहे, त्यांचे झालेलं आहे. पण आता जर बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे देत असेल तर चांगली गोष्ट आहे. बच्चू कडू यांनी आमच्या महायुतीसोबत राहिलं पाहिजे. बच्चू कडूंना जर तिकीट द्यायचं असेल, बच्चू कडू अत्यंत संघर्षशील नेते आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठा लढा उभा केलेला होता. त्यांच्यासारखा एक माणूस विधिमंडळामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बरोबर ते आले होते. अपक्ष 10 जे होते त्याच्यामध्ये बच्चू कडू सुद्धा होते. आणि आमचं सरकार महायुतीचं बनवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांचा आहे. मध्यंतरी थोडं त्यांचं आंदोलन एकदम सुरू झालेलं होतं आणि कर्जमाफीसाठी आणि महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी केलेलं आहे. एक टप्पा जो आहे तो 2 लाख कर्ज जे होतं ते माफी केलेलं आहे. आणि राज्याचा जो खजिना आहे तो सुद्धा तेवढा भरेल असा नाही आहे. हळूहळू त्याचा निर्णय होणार आहे. ठीक आहे, तर बच्चू कडूंना जर मिळत असेल तर त्यांचं अभिनंदन आहे. आठवले साहेब, सध्या मराठी आणि हिंदी भाषेत या चालकांना मराठी येणं कंपल्सरी केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे कसं बघताय सगळ्याकडे? त्याच्याबद्दल माझं म्हणणं असं आहे की मराठी कंपल्सरी करायला हरकत नाही आहे. मराठी बोलायला आलं पाहिजे गोष्ट तरी आहे. पण मुंबई ही काय तशी तामिळनाडू नाही आहे. मुंबई ही काही बेंगलोर नाही आहे, हैदराबाद नाही आहे. तर त्या तिकडच्या लँग्वेजमध्ये तिथं जर राहायचं असेल ती भाषा शिकलीच पाहिजे. मुंबई कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. आणि सर्व भारतातल्या प्रत्येक राज्यातला कोणी ना कोणी माणूस इथं आहे. आणि त्या माणसाला इथं मराठी माणसाने सोडून दिलेलं आहे. काही लोक विरोधामध्ये बोलतात पण मराठी माणसानेच मोठं मन करून त्यांना चाललेलं आहे. पण अशा पद्धतीचा निर्णय प्रतापराव आपले मिनिस्टर प्रताप सरनाईक साहेब माझे चांगले मित्र आहे. आणि त्या माझ्याकडे एक खातं होतं. मी ट्रान्सपोर्ट खात्याचा मंत्री असताना माझ्याकडे खातं होतं. आणि मी त्यावेळेला अनेक वर्ष जे हे आपलं परमिट आहे रिक्षाचं अनेक वर्ष नव्हतं. त्यावेळेला मी ते चालू गेलो होतं. आणि हजारो लोकांना त्या परमिटचा फायदा झाला होता. त्यामुळे मराठी शिका हा आग्रह करायला हरकत नाही आहे. पण असा एखादा आदेश काढणं वगैरे या मताची मी समज नाही. कारण हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे. आणि आज आमची खेड्यापाड्यातील महिला सुद्धा हिंदी बोलते. मराठी बोलणारी जी आमची महिला आहे एखादी अशिक्षित आहे झोपडपट्टीत राहणारी ही सुद्धा हिंदीत चांगलं बोलते. त्यामुळे ठीक आहे, तो विषय नाही आहे. पण मराठीचा आग्रह असायला हरकत नाही. पण परमिट अर्ज करून असं काय ते जे लोक उपाय मारणार का ते लोक आलेले. त्यामुळे असा काहीतरी निर्णय घेऊन मुंबईची प्रतिमा खराब करू नये. मुंबई ही व्यापक आहे. मुंबईचं दिल फार मोठं आहे आणि मुंबईला सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. पण मराठीत शिकलं पाहिजे या मताची मी सहमत आहे. त्यांनी मराठी शिकावं. आणि इथं राहणारे 80% लोक मराठीत चांगलं बोलतात. आता केरळची मुलं मी बघितली, आंध्राची बघितली, साऊथ इंडियाची बघितली, नॉर्थ इंडियाची बघितली, गुजराती मुलं बघितली. मुली मराठी बोलतात.
चांगली बोलतात की नाव त्यांचं गुजराती असतं पण मराठी चांगलं बोलतात. त्यामुळे इथं 80% मुलं मुली अत्यंत चांगलं मराठी बोलतात. आता राजकारण करून मुंबईची इमेज थोडीशी करू नये असं माझं मत आहे. ठीक आहे, प्रतापराव सरनाईकांच्या मताची मी सहमत आहे की इथं राहणाऱ्या व्यक्तींनी मराठी ते शिकायला पाहिजे. मुंबईने संधी दिलेली आहे, मराठी माणसांनी त्यांचा आदर केलेला आहे. काही लोकांचा काही विरोध असेलही, परंतु मराठी माणसांनी इतर भाषिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, तर मुंबई शहराला मजबूत करणं, मुंबई शहराला समृद्ध करणं, त्या बिल्डिंग बांधायची असतील तर मजूर आणायचे कुठून, म्युन्सिपाल्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचे कुठून, घरामध्ये काम करणाऱ्या महिला किंवा पुरुष आणायचे कुठून. त्यामुळे या सगळ्या लोकांची मुंबईच्या डेव्हलपमेंटला आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांच्या आता SRA स्कीम जी आहे, SRA स्कीम सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र सुरू आहे. आणि आज मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की मोतीलाल नगर जे आहे, कोरेगावच्या पश्चिमेला असणारं मोतीलाल नगर जे आहे, त्या ठिकाणी घरं मोठी मोठी आहे. घर आता आहे पण त्यांनी मागे वाढवलं, इकडे वाढवलेलं आहे. तर त्या ठिकाणच्या लोकांना 1600 स्क्वेअर फीट कार्पेट एरियाचं घर देण्याचा निर्णय झालेला आहे, महाराजांनी घेतलेला आहे. तर 1600 फुटाचं घर त्यांना कार्पेट एरियाचं मिळणार आहे. त्यामुळे मोतीलाल नगरचंही डेव्हलपमेंट चांगलं होणार आहे. आणि अनेक झोपड्या ज्या आहेत त्या डेव्हलप होत आहे. त्याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की थोडं 300 फुटाच्या घराचं जे आहे त्याचं थोडं फूट वाढवू, की 400-450 फुटाचं देता आलं तर त्याचा विचार थोडा राज्य सरकारने करावा. आम्ही मुख्यमंत्र्यांची बोललेलो आहे. आणि बिल्डरला मात्र त्याच्यामध्ये अडचण नाही. 300 फुटाचं घर मिळतंय कार्पेट एरियाचं, त्याच्यामध्ये जे घर आहे त्याच्यामध्ये 300 फूट जे आहे ते बिल्डरला विकायला मिळतात. 400 किंवा 450 फूट घर जर या झोपडपट्टीला दिलं तर बिल्डरला तेवढं घर विकायला मिळणार आहे. बिल्डरला काय त्यामध्ये थोडा नाही आहे. आणि महाराष्ट्र सरकारलाही आपल्या सरकारला त्यामध्ये पैसे मिळतात बिल्डरकडून. एक झोपडी एक स्लम डेव्हलप करत असताना काही रक्कम त्यांना राज्य सरकारला भरावी लागते. त्यामुळे ठीक आहे, तर सरकारला काही त्यामध्ये अडचण नाही आहे. म्हणून ठीक आहे, तर असे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांसाठी आम्ही लढे दिलेले आहे. आणि काही काळ प्रकाश खंडागळे माझ्यासोबत होते. त्यांना इलेक्शनमध्ये मागच्या वेळेला तिकीट देता आलं नाही, कारण हे आमचे मित्रपक्ष आम्हाला तिकीटच देत नाही आहे. ते आमच्याकडे तिकीट दिल्याशिवाय यांना काय मला तिकीट देता येत नाही आहे. त्याला तिकीट मिळालं नाही, पण त्याच्या विशेष मात्र चांगली मतं घेतली होती आपण उभा राहून. ठीक आहे, तर असे पण तो अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे, संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून त्याचं या ठिकाणी स्वागत केलं जातो की अत्यंत चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य जे आहे ते ऐक्य उद्या झालं तर आनंदच आहे. पण ऐक्य होत नसेल तर छोट्या मोठ्या गटांनी आमच्या ग्रुपमध्ये यावं. कारण लवकरच या 2-3-4 वर्षाच्या अंतरामध्ये 2-3-4 वर्षामध्ये आपला रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आमच्या पक्षाला नागालँडमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे, मणिपूरमध्ये रेकग्नाइज आहे. गन्ना किसान हे सिम्बॉल आम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे परमनंट नाही पण त्याचं 2 राज्यात मिळालेलं आहे. आणि आता 5 राज्याच्या निवडणुकांसाठी सुद्धा इलेक्शन कमिशननी आम्हाला गन्ना किसान हे सिम्बॉल दिलं होतं. तर आपल्याला लढायचं असेल तर आपण त्याला लढावे. आणि आम्ही आता या 5 राज्यामध्ये 18 ठिकाणी तामिळनाडूमध्ये आम्ही लढतो आहोत. 4 ठिकाणी आसाममध्ये आमचे उमेदवार आहे, 1 उमेदवार केरळमध्ये आहे. प्रवेश केला काय सांगाल आज आणि कार्यकर्ता आपल्या बरोबर प्रवेश झाला त्याबद्दल? आज ॲक्च्युली आम्ही सर्व खूप आनंदित आहोत. आणि मी ॲक्च्युली 1987-88 पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांबरोबरच काम करत आलो. गेल्या काळामध्ये त्या थोडंसं मी बाहेर निघालो आणि दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश घेतला होता. पण आता परत
मी आज या माझ्या सर्व मित्र, माझ्या मैत्रिणी, माझे सगळे पक्षाची वरिष्ठ कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते यांना घेऊन मी आज पुन्हा आदरणीय आठवले साहेब यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. काय ते आपण जबाबदारी दिलेली आहे तुमचं कामकाज आपलं कसं असेल त्या आमच्याबरोबर जे वरिष्ठ मंडळी आलेली आहे त्यांचा आम्ही साहेबांना पूर्ण लेखाजोखा दिलेला आहे आणि साहेबांनी आताच तुम्ही बघितलं असाल की मला स्वतः बोलले की प्रकाश तुझे दिले आहेत ते 2 दिवसामध्ये ये आणि ज्या हुद्द्यावरती आपण त्या आपल्या ठळक कार्यकर्त्यांना घेता येईल त्यांना आपण पदावरती घेऊ आणि त्यासाठी आम्ही 2 दिवसांनी आठवले साहेबांना भेटणार आहोत. आठवले आपको सन्मान हो गया है और पार्टी में आपका प्रवेश किया है, क्या कहना है? सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. आज माननीय केंद्रीय मंत्री, सामाजिक केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईचे डॅशिंग नेते, युवा नेते प्रकाश भाऊ खंडागळे साहेब यांच्या आज प्रवेश झालेला आहे. यांच्यासोबत जे अनेक कार्यकर्ते, दिग्गज महिला पदाधिकारी असतील, कामगार क्षेत्रातले, फिल्म इंडस्ट्रीतले, कंपनी वगैरे, डेअरी असतील, ह्या सर्व प्रकरणातले जे कार्यकर्ते असतील यांचा जाहीर प्रवेश झालेला आहे. आणि साहेबांना बघून, साहेबांचे जे कामशैली बघून सर्वांना अट्रॅक्शन आहे, जे काम करण्याचं साहेबांवर सगळ्याचं प्रेम आहे, त्याबद्दल सर्व प्रकाश भाऊ खंडागळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केलेला आहे. अजून काय काय सांगाल आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियामध्ये आठवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाले काय सांगाल आणि पुढे तुमचं पार्टीमध्ये कसं काम करतात त्याबद्दल काय बोलणार? सगळ्यात पहिला सगळ्याला मानाचा एक जय भीम. मी एवढीच सांगण्यात इच्छित आहे की आता ज्या पक्षामध्ये मी काम करणार आहे ते खूप चांगलं करणार आहे आणि ज्याच्या आधी पण आम्ही पक्षामध्ये होतो तिथं पण आम्ही खूप छान काम करत होतो, पण तिथं आम्हाला थोडासा सन्मान भेटला नाही. आम्ही साहेबांकडे काम करून नक्कीच सन्मान वाढवण्याचा आणि लोकांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि 2 शब्द बोलते. असं बोललं होतं आम्हाला की साथ द्या आम्हाला, सत्ता देऊ तुम्हाला. साथ द्या आम्हाला, सत्ता देऊ तुम्हाला. सत्ता काय दिली नाही आम्हाला, पण पक्षातून बाहेर निघावं लागलं आम्हाला. एक नंबर. व्हिडिओ रिपोर्टर रुस्तम खान, KTV न्यूज, मुंबई. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.